इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या स्कॉलरशिपच्या नवीन भागामध्ये आज स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मॅथेमॅटिक्स किंवा गणित आणि यामध्ये आपण शिकणार आहोत नंबर वर्क, संख्या ज्ञान हा भाग आज आपल्याला शिकायचा आहे. यामध्ये आपल्याला शिकायचे ते म्हणजे इव्हन नंबर्स, ऑड नंबर्स, प्राईम नंबर्स, ट्विन प्राईम नंबर्स, को प्राईम नंबर्स आणि कंपोजिट नंबर्स. The numbers which are divisible by 2 are called even numbers. तुम्हाला सगळ्यांना इव्हन नंबर्स म्हणजेच समसंख्या माहिती आहेत. समसंख्या म्हणजे काय? तर अशा संख्या ज्यांना दोन्ही पूर्ण भाग जातो त्यांना आपण म्हणतो समसंख्या किंवा इव्हन नंबर्स. त्यांची उदाहरणं इथं दिलेली आहेत 32, 64, 460. या व्यतिरिक्त तुम्ही इतर आणखीन उदाहरणं लिहू शकता. आणि ज्या समसंख्या असतात किंवा इव्हन नंबरचे असतात त्यांच्या एकक स्थानी म्हणजे युनिट्स प्लेसला तुम्ही इथे बघताय तर त्याप्रमाणे 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. 0, 2, 4, 6, 8 हे अंक ज्या संख्यांच्या एकक स्थानी असतात त्यांना आपण समसंख्या किंवा इव्हन नंबर्स असे म्हणतो. आणि ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही किंवा त्या ठिकाणी 1 हा रिमाइंडर म्हणजे बाकी उरते त्या संख्यांना आपण ऑड नंबर किंवा विषम संख्या असे म्हणतो. ठीक आहे. त्यांची उदाहरणं घ्यायची झाली तर 31, 63 याप्रमाणे जे ऑड नंबर्स असतात किंवा ज्या विषम संख्या असतात त्यांच्या एकक स्थानी युनिट्स प्लेसला 1, 3, 7, 9 असे अंक असतात. हे लक्षात ठेवा. आणि या सर्व विषम संख्यांना जेव्हा आपण 2 ने भागतो तेव्हा नेहमी 1 ही बाकी शिल्लक राहते. त्यानंतर प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? तर अशी संख्या जिचे डिव्हायजर्स किंवा जिचे divisors of a number are 1 and the number itself. म्हणजे त्या संख्यांना फक्त 1 आणि ती संख्या स्वतः यानेच भाग जातो त्यांना आपण प्राईम नंबर किंवा मूळ संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 2 हा प्राईम नंबर आहे. 2 ही मूळ संख्या आहे कारण तिला 1 आणि 2 यानेच भाग जातो. तसेच 3 ला सुद्धा 1 ने भाग जातो आणि 3 ने भाग जातो. याप्रमाणे 13 ला फक्त 1 ने भाग जातो आणि 13 ने भाग जातो. 19 पण तशी संख्या आहेत. अशा सगळ्या मूळ संख्या असतात. तर तुमच्या सगळ्यांसाठी एक होमवर्क आहे. तुम्ही सगळ्यांनी 1 ते 100 मधल्या सगळ्या मूळ संख्या लिहून काढायच्यात वहीमध्ये. आलं लक्षात? हा होमवर्क सगळ्यांनी करायचा आहे. आता पुढचा भाग. The numbers having more than 2 divisors are called composite numbers. एखाद्या नंबरला 2 पेक्षा जास्त डिव्हायजर्स असतील तर त्यांना आपण कंपोजिट नंबर्स किंवा संयुक्त संख्या असे म्हणतो. म्हणजे संख्यांमध्ये मुख्य 2 प्रकार असतात, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. जशा समसंख्या आणि विषम संख्या असतात. ज्या संख्या सम आहेत त्या विषम नसतात आणि ज्या संख्या विषम आहेत त्या सम नसतात. तसंच प्राईम नंबर्स आणि कंपोजिट नंबर्स हे संख्यांचे मुख्य 2 प्रकार असतात. ज्या संख्या प्राईम संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत त्या कंपोजिट नंबर्स नसतात. म्हणजे ज्या मूळ संख्या असतात त्या संयुक्त संख्या नसतात आणि संयुक्त संख्या या मूळ संख्या नसतात. मग कंपोजिट नंबर्स किंवा संयुक्त संख्या म्हणजे काय? तर त्यांना 2 पेक्षा जास्त डिव्हायजर्स असतात. म्हणजे 25 ला 1 आणि 25 ने भाग जातोच पण त्या व्यतिरिक्त त्याला 5 ने पण भाग जातो. म्हणजे याचे 3 डिव्हायजर्स आहेत, 3 विभाजक आहेत. 39 ला 3 ने भाग जातो, 13 ने जातो. म्हणजे याचे पण 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. म्हणून हे काय झाले? कंपोजिट नंबर्स झाले. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे 1 हा जो नंबर आहे, 1 ही संख्या जी आहे ती एक प्राईम ही नसते आणि कंपोजिट पण नसते. द नंबर 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. म्हणजे ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही.
आणि सगळे प्राईम नंबर हे ऑड नंबर्स असतात, म्हणजे सर्व मूळ संख्या या विषम संख्या असतात. याला फक्त एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे 2चा. 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. 2 ही एकुलती एक संख्या अशी आहे की जी सम पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग म्हणजे ट्विन प्राइम्स. ट्विन प्राइम्स म्हणजे काय? इफ द डिफरन्स बिटवीन टू प्राइम नंबर्स इज 2, देन सच अ पेयर इज कॉल्ड ॲज ट्विन प्राइम्स. म्हणजे 3 आणि 5 यांना आपण ट्विन प्राइम्स म्हणतो. का? तर त्यांच्यातला डिफरन्स कितीचा आहे? 2चा आहे. 11 आणि 13ला ट्विन प्राइम्स म्हणतो कारण त्यांच्यातला डिफरन्स पण 2चा आहे. 29 आणि 31 ह्या पण प्राईम नंबर्स आहेत आणि त्यांच्यातला डिफरन्स 2चा आहे. ऑल दीज आर द ट्विन प्राइम्स. यू कॅन फाइंड आउट another pairs of these twin primes. Now there are total 8 pairs of twin primes from 1 to 100. इथं तुम्हाला मी 3 पेयर्स दिल्यात, उरलेल्या 5 पेयर्स तुम्ही शोधून काढायच्यात. हा पण तुमचा आजचा होमवर्क आहे. If 1 is the only common divisor, then those pair of numbers are called co-prime numbers. Co-prime numbers म्हणजे काय? तर ज्या दोन संख्यांचा ओनली कॉमन डिव्हायझर हा काय असतो? 1 असतो, त्याला म्हणायचं को-प्राईम नंबर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 आणि 8 या दोन संख्यांचा कॉमन डिव्हायझर जर तुम्ही काढलात तर तो फक्त 1 हा आहे. तसंच 21 आणि 22. आता यामध्ये हे दोन्ही नंबर्स प्राईम असायला हवेत असं नाही. देअर कॅन बी कंपोजिट नंबर्स अल्सो, बट देअर कॉमन डिव्हायझर शुड बी ओनली 1. Then these numbers are known as co-prime numbers. A pair of any two consecutive numbers is always co-prime. Okay? A pair of any two consecutive numbers is always co-prime. Keep this in your mind. Then next, if the number is divisible by co-prime numbers, then it is also divisible by the product of those co-prime numbers. If the number is divisible by two co-prime numbers, then it is also divisible by the product of those co-prime numbers. For example, if 15 is divisible by 3 and also it is divisible by 5. 3 and 5 are co-prime numbers and 15 is divisible by 3 as well as 5, then 15 is divisible by 15 also. This is the meaning of this sentence. Now find the, there is one example here. Find the 15th even number after 235. आता हे एक एक्झाम्पल तुम्हाला इथं सोडवून दाखवले. याप्रमाणे तुम्हाला अशी भरपूर एक्झाम्पल पुढे सोडवायची आहेत. आता 235 नंतरचा आपल्याला 15वा इवन नंबर फाइंड आउट करायचा आहे. द फर्स्ट इवन नंबर आफ्टर 235 इज 235 plus 1 is equal to 236. Okay? This is the first even number after 235. Now there are total 15 even numbers and one number is written here. So remaining even numbers are 14. The difference between two consecutive even numbers is 2. Okay? And therefore we have to multiply this 14 by 2. 14 into 2 is equal to 28. Now add this 28 in 236. And by adding we get 264. And therefore 264 is the 15th even number after 235. And for finding the previous numbers we have to subtract like this. म्हणजे सगळी अशीच प्रोसिजर करायची पण इथे ॲडिशनच्या ऐवजी सबट्रॅक्शन करायची. ओके? Now I have given some examples here. Solved examples are given here. You have to write these examples in your notebook. Example number 1. Which numbers from the following are not divisors of the number 45,960? हा नंबर तुम्हाला दिलाय 45,960 and you have to find out the divisors of it, and by finding the divisors you can write which one is not the divisor of this number. Options are here. The first option is 2 and 3, second is 2 and 5, third is only 5, fourth is only 7. Okay? And now see here, you know the test of divisibility. तुम्हा सगळ्यांना डिव्हिजिबिलिटीच्या टेस्ट तुम्ही 5वीला शिकलेला आहात.
तर त्या टेस्ट कशा आहेत, जर तो इवन नंबर असेल तर त्याला 2 नी भागता येतं. जर तिथे युनिट्स प्लेसला 0 असेल तर त्याला 5 नी पण भाग जातो. बरोबर आहे? म्हणजे या नंबरला 2 आणि 5 नी भाग जातो. This number is divisible by 2 and 5. Therefore, this option is not correct for us. Now, इथं 2 नी भाग जातोय ऑलरेडी, त्यामुळे हा ऑप्शन पण आपण कॅन्सल करूयात. आता ओनली 5 हा ऑप्शन दिलाय. 5 नी भाग जातोय का ह्याला, तर जातोय, त्यामुळे हा ऑप्शन पण कॅन्सल झाला. मग राहिला काय, ओनली 7. दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय द 7. ओके, अँड देअरफॉर द करेक्ट ऑप्शन इज दिस. द सेकंड एक्झाम्पल इज व्हॉट इज द 15th इवन नंबर आफ्टर 3 to 4 1. आता असं एक्झाम्पल आपण आत्ताच मागच्या पेजवरती सोडवलं होतं. ऑप्शन्स आर हिअर. नाऊ द फर्स्ट इवन नंबर आफ्टर 3 to 4 1 इज 3 to 4 2. आपल्याला इवन नंबर कसा मिळतो, तर या नंबरमध्ये 1 ॲड केला की आपल्याला पहिला इवन नंबर मिळेल. पण आपल्याला काढायचा आहे 15वा. तर 15वा काढण्यासाठी हे नंबर पेजेसवरती असे ओळीने मांडत बसू नका, त्यामध्ये चुका होऊ शकतात. मग काय करायचं, आता एक तर आपण लिहिला, आपल्याला काढायचा आहे 15वा, म्हणजे राहिले आता 14. नाऊ देअर आर 14 रिमेनिंग इवन नंबर्स. मग 14ला 2 नी मल्टिप्लाय करायचं, 28 आलं. हे 28 या पहिल्या इवन नंबरमध्ये ॲड करायचे की आपल्याला 15वा इवन नंबर मिळेल. आणि हा ऑप्शन आहे सेकंड. देअरफॉर आन्सर इज ऑप्शन 2. ओके. Then the next example is from the following number which is the double of 10th odd number before 3892. आता हा नंबर दिलाय 3892. त्याच्या आधीचा 10th ऑड नंबर काढायचा आणि त्याचे डबल करायचे. पहिल्यांदा नीट मिनिंग समजून घ्यायचं. याच्या आधीचा बिफोर म्हटले म्हणजे आधीचा 10वा ऑड नंबर फाइंड आउट करायचा आणि त्या नंबरचे डबल म्हणजे दुप्पट करायची. ठीक आहे. Options are given here. Now the first odd number before 3892 म्हणजे इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. For finding previous number we have to subtract. मग 3892 चा आधीचा नंबर आहे 3891 जो ऑड आहे, म्हणजे हा फर्स्ट नंबर झाला. आता 10 पैकी 1 मिळाला म्हणजे उरले 9. मग 9 दुने 18. मग 3891 मायनस 18 इज इक्वल टू 3873. हा आधीचा 10वा ऑड नंबर मिळाला आणि आता त्याची डबल करायची म्हणजे इंटू 2 केलं की आपल्याला आन्सर मिळतं 7746. 7746 इज द सेकंड ऑप्शन and therefore our answer is option 2. Then the next example, what is the square root of 6th odd number after 430? The first odd number is 431. After विचारले, so we have to add 1 in 430. The first odd number is 431. Then remaining numbers are 5. Multiply 5 by 2. Answer is 10. Add this 10 in 431. We get 441. Now find out what is the square root of 441. The square root of 441 is 21. तुम्हाला सगळ्यांचे स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूट तोंडपाठ असले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. The next example is what is the difference between 6th even number before 2635 and 6th even number after 2635. Now here the same number is given 2635 and we have to find the 6th even number before this number and 6th even number after this number. Okay, the options are given here. Now the first even number before 2635 is 2634. Remaining are 5 numbers. Then 5 into 2 we get 10. Subtract 10 from this first number, we get 2634 minus 10 is equal to 2624. The first even number after 2635 is 2636. Remaining 5 numbers, add 10 in these numbers, 2646. The difference is 2646 minus 2624, that is equal to 22. The answer is option 2. Then the next, what is the difference between the digits at tens places of the 5th and 11th even numbers after 5337?
Now options are given. The first even number after 5337 is 5338. For next 4 numbers 5338 plus 8 केलं आपण. ओके, म्हणजे 4 into 2 8 and add this 8 in this number, we get this. Now 5346 is the fifth even number, but 4 are in the digits place, tens place. Okay, for 11th even number we get 5358, 5 in the tens place. Now the difference between the digits at tens places is 5 minus 4 is equal to 1. The answer is option 2. Then the 7th example, what is the difference between the greatest 2 digit and smallest 3 digit prime numbers? The greatest 2 digit is 97, smallest 3 digit prime number is 101. The difference is 4. Very simple example. Then the next example is, what is the square of the difference between the smallest even prime number and the smallest odd prime number? आता इथं smallest even prime number घ्यायचा आणि smallest odd prime number घ्यायचा आणि त्यांच्यातल्या डिफरन्सचा स्क्वेअर करायचा आहे, हे लक्षात घ्या. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ द डिफरन्स असं विचारलंय. नेहमी एक्झाम्पल नीट वाचायचं. स्मॉलेस्ट इवन प्राईम नंबर इज 2, smallest odd prime number is 3. You know this. Now the difference between 3 and 2 is 1 and square of 1 is 1. Okay, this is also very simple example. You can solve the examples like this. So I have given some pictures. Okay, I have given some pictures here from the textbook. Now you can see these pictures. There are illustrative examples on these pages. You can study these examples. You have to solve these examples in your notebook. खूप प्रॅक्टिस आवश्यक आहे तुम्हाला आणि प्रॅक्टिससाठी ही सगळी सोडवलेली एक्झाम्पल तुम्ही परत एकदा सोडवायची आहेत. तुमच्याकडे पुस्तक असेल तर उत्तम, पुस्तक नसेल तर इथं तुम्हाला मी फोटोज दिलेले आहेत, तर ते बघून तुम्ही ती एक्झाम्पल सॉल्व करा. शक्यतो न बघता सोडवायचा प्रयत्न करा आणि नाही आली तर पुस्तकात बघा. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा, एक्झाम्पल तिथे तुम्हाला समोर ठेवायची, तुमच्या समोर स्क्रीनवरती, आणि आपल्या वहीमध्ये सोडवायची सगळ्यांनी. And then here is the homework for you. These are some examples. You have to solve these examples in your notebook. Okay.